करून टाकल्या गेल्यात या कैलास या फलंदाजाच्या. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू मात्र समजला नाही या कैलास या फलंदाजाला आणि त्रिपला मात्र उद्ध्वस्त करून टाकल्यात. तोपर्यंत देतो डीजेला संधी. ठोक डीजे. नक्कीच एक मोठा हादरा मात्र या ठिकाणी या ठिकाणी बसला गेला निंबोडे संघाला कैलासच्या स्वरूपामध्ये. यस आपण पाहतोय पहिला धक्का बसला जातोय कैलासच्या स्वरूपामध्ये. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. हरेशला आपण पाहतोय. कैलास मात्र आपण जर पाहायला गेला ना सातत्यानं आपण पाहतोय एक कर्जत तालुक्यातील एक मोठा खेळाडू आपण पाहतोय बाद झालाय कैलासच्या स्वरूपामध्ये. तर हाय स्कोरिंगला बाय देण्यात येईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची. संगणकांनी सुद्धा नोंद घ्यायची याची. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. जो संघ हायस्ट स्कोर करेल त्याला मात्र बाय दिली जाईल याची मात्र सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. तर दुसरा चेंडू आपण पाहतोय मोहन गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली. आनंद चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. तर आपण पाहतोय या चौकारच्या साह्यानं मात्र निंबोडे टीमचं मात्र खातं ओपन केलं जात आहे या 4 धावेनं. पाहायला गेलं ना तर कैलास मात्र बाद झाला. तिथून मात्र हरेश गेला आणि हरेशच्या बॅट मधून आपण पाहतोय मोठा फटका आला गेलाय पहिल्या चेंडूवरती. मोहन मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार षटकार. ठोक डीजे. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती. पुन्हा आपण पाहतोय लाईन आपण पाहतोय खराब. स्वेरचा मारा केला जातोय. कुठेतरी मोहन गोलंदाज कुठेतरी दडपणाखाली आपण पाहतोय कारण त्याच्या गोलंदाजीवरती मात्र 2 तर मोठे फटके आलेत. तर थोडस दबावामध्ये आपण पाहतोय मोहन हा गोलंदाज. तर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. ती ताकद खऱ्या अर्थानं या मोहन गोलंदाजामध्ये आहे. पुन्हा एकदा लाईन आपण पाहतोय खराब आपण पाहतोय. पुन्हा स्वेरचा मारा केला जातोय. लगातारचा दुसरा आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलकावरती धावेत वाढ होईल. 12 धावसंख्या आपण पाहतोय निंबोडे टीमची. एक गडी बाद आपण पाहतोय. पुन्हा एकदा उडवलाय परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकानं केली या चुकी. कुठेतरी हरेश या फलंदाजाला मात्र जीवदान दिलाय. अशा चुका करणं किती महागडं पडेल लोणावळा टीम साठी हे मात्र येणारे काळच ठरवेल. कारण हरेश सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे तर कितकं महागडं पडेल हे मात्र येणारं काळच ठरवेल. पुन्हा एकदा मोहन आपण पाहतोय कमबॅक करताना पाहतोय. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न परंतु गलीचा क्षेत्ररक्षकानं केली कोणतीही चुकी केली नाही. दुसरा धक्का आपण पाहतोय निंबोडे टीमला.
तर आपण पाहतोय निलेशच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का बसला जातोय निंबोडे टीम साठी. तर आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अविनाशला आपण पाहतोय. जर पाहायला गेलं ना तर मोहन अप्रतिम गोलंदाजी केली. जरूर त्याच्या गोलंदाजीवरती दोन मोठे फटके आले होते, परंतु दोन झेलच्या संध्या सुद्धा निर्माण झाल्या होत्या. पहिली जर पाहायला गेली तर हरेशला मात्र जीवदान दिला गेला होता, ते दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय निलेशला मात्र परतावलं गेलंय. तर आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहे या षटकामधला. P1चं षटक आपण पाहतोय, ज्यामध्ये अनावारी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लेट कट आपण पाहतोय. क्रिकेटचा एक सौंदर्यदायक फटका आपण पाहतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू काढलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. हा येतोय चौकार. ठोक डीजे. पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अमितला आपण पाहतोय. अमितला मात्र कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीम साठी. हा ट्रॅकर चेंडू, परंतु थोडस मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. नक्कीच हा ट्रॅकर होता, त्याला फुल करायचा होता, परंतु तो नक्कीच आपण पाहतोय तिसरा मोठा हादरा बसला जातोय निंबोडे टीम साठी. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. निकेशला आपण पाहतोय. सतरा धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या दुसरा षटक मात्र आपण पाहतोय. पुन्हा झेलची संधी, परंतु सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रयत्न तर केला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु थोडस अपयशी ठरतोय क्षेत्ररक्षक. या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय ऍड होईल. एका धावेनं आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 18 धावा आपण पाहतोय. अमितचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण पाहायला गेला ना तर 3 चेंडू मात्र फेस केलेत आतापर्यंत. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेत या गोलंदाजांना. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. समोरच्या दिशेनं आपण पाहतोय कार्पेट लेवलला फटका, परंतु त्या चेंडूवरती एकच धाव आपण पाहतोय खर्च केली जाईल. एकेरी धावांना 19 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नक्कीच जर पाहायला गेला ना सातत्यानं जरा टीमला जे हवं होतं ते मात्र करून देण्याचं काम मात्र आपण पाहतोय गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच जर पाहायला गेलं ना तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, कारण पाहायला गेलं ना तर ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे ना तो गोलंदाज आपल्या टीम साठी काही करू शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय
खूप लेंथ वरती चेंडू आदळला आणि थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला चेंडू. दुसरं षटक आपण पाहतोय संपुष्टात आलंय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 19 धावा आपण पाहतोय. जर विचार केला तर अमितनं 6 चेंडू फेस केलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अमित या गोलंदाजाची. जशा मोहनवर जर हल्ला चढवला होता ना 17 धावेंचा, त्याचा पूर्ण भरपाया करत असताना आपण पाहतोय अमितनं ते काम केलंय खऱ्या अर्थानं. 19 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर लोबेवाडी आणि त्याच्या विपक्षात असेल भिलवले टीम. तिसरे गाडेश्वर सॉरी आपण पाहतोय तिसरी मॅच मात्र आपल्या भेटीस येईल. करवई त्याच्या विपक्षात असेल गाडेश्वर. तर दोन्ही कर्णधाराला विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय अमोलला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता फलंदाजांना, परंतु अपयशी ठरतोय फलंदाज. पहिला चेंडू मात्र येईल डॉट आपण पाहतोय. दुसरा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्कूपचा फटका खेळायचा होता. डायरेक्ट हिट तर लागली, फलंदाजाला परतावं लागेल. आपण पाहतोय चौथा धक्का बसला जातोय निंबोडे टीमला. ठोक डीजे. पण या मुवमेंटम मात्र आपल्याकडे खेचत असताना आपण पाहतो गोलंदाजी केली या गोलंदाजानं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय अमोल हा गोलंदाजी करतोय. कारण 2 चेंडू आतापर्यंत फेस केली आहेत, अजून एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर फुल टॉस चेंडू, त्याला फुल टोल वसूल केलाय. हा जाईल सीमा पार. फ्लॅट षटकार आपण पाहतोय. या षटकारच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 25 धावा आपण पाहतोय. तर आपण पाहतोय न्यू बॅटर आपण पाहतोय जोगेश्वर. आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना लॉफ्ट केला चेंडूला आणि सरळ मिड विकेटच्या वरून आपण पाहतोय षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा मारा आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागितली जातीय, परंतु तटत असे पंच आमचे कोणताही निर्णय आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय पंच मात्र थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते. तर पाहायला गेलं तर चेक केलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय थर्ड अंपायरचं डिसिजन आमच्या परत पोहोचतोय. फलंदाज मात्र नॉट आउट असेल. रन जसा बॅटची एज लागली ना तसा चेंडू मात्र जमिनीला घासला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये रवाना झाला.
तर डॉट बॉल आपण पाहतोय, षटकारानंतर आपण पाहतोय कमबॅक केलं जातोय मोहनीय गोलंदाजाकडून. कारण पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू मात्र फेस केले, त्यामध्ये एक मोठा फटका जरूर आला, परंतु कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज अमोलला ठोक डीजे. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय च्या दिवसातल्या तिसरी मॅच आपल्या भेटीस येईल. खरवई त्याच्या विपक्षात असेल गाडेश्वर. तर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिली इनिंग संपायच्या आतमध्ये आपण इथं उपस्थित राहायचं आहे. तर गाडेश्वर आपण पाहतोय इथं कर्णधार उपस्थित झालाय. नक्कीच आपण पाहतोय नारायण ढुमणे सर इथं उपस्थित झाले आहेत गाडेश्वर टीमच्या. त्यांचं सुद्धा या सहर्ष स्वागत असेल. येऊन स्टेज वरती विराजमान व्हायचं आहे. त्यांचा सत्कार आपण पाहतोय. आजचे बर्थडे बॉय कमळूजी पिरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर आपण पाहतोय जाऊया मैदानाकडे. तर तिसरं षटक आपण पाहतोय संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 27 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. आम्हाला घे मग. नक्कीच जरा पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं जरा पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा टोकून काढल्या होत्या. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या अमित या गोलंदाजानं. आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर 8 धावा खर्च केल्यात अमूल्य गोलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. तर आज 4थं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. रमेश च्या स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. त्यात हाणामारी करावी लागेल. जबाबदारीचं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय भिरकावलाय मिड विकेटच्या वरतून स्टेजला सलामी देणारा येतोय दर्जेदार षटकार. ठोक डीजे. वाढ होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 37 धावा आपण पाहतोय. 37. पुन्हा एकदा पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमारेखा पार. हा येतोय लगातारचा 3रा मोठा फटका अविनाशच्या बॅट मधून. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय खरवई टीमचा कर्णधार आणि गाडेश्वरचा टीमचा कर्णधार. मला तर वाटतं गाडेश्वरचा टीमचा कर्णधार इथं उपस्थित आहे. खरवई टीमचा कर्णधार आपण लगेच इथं टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पुन्हा एकदा सुपला शॉट आपण पाहतोय.
सुपला शॉट झालाय सक्सेसफुल. जाईल सीमारेखा पार. हा येतोय लगातारचा चौथा मोठा फटका. लागल्या गेलात तर 2च्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 47 धावा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर कोण आहे रमेश ना, रमेशवर मात्र हल्ला बोल केला जातोय. कारण पाहिलं गेलं तर 3 चौकार आणि एक मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर पाहायला गेलं तर 5व्या चेंडूवरती डबल आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्ट अँड हिट आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेखा पार. शेवट गोड करत असताना मोठा फटका आपण पाहतोय. षटकार ठोक डीजे. असेल 30 ते 35. कोणता गोलंदाज आहे जे असे प्रामुख्याचे तुमचे 4 गोलंदाज आहेत त्यातील असे कोणते गोलंदाज आहेत की ते खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करतील आणि मात्र 30 ते 35 धावसंख्येपर्यंत अगदी धावफलक थांबवतील?
दिनेश आहे, ऋषिकेश आहे, मनीष आहे, गणेश आहे. अगदी चारीच्या चारी गोलंदाज तुमचे चांगले आहेत आणि ते रोखण्याचा प्रयत्न करतील. आणि या आयोजनाबद्दल एकंदरीत काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. इथं एक खेळायला एंट्री दिली, धन्यवाद त्यांचं. थँक्यू. हे होते आपण पाहताय आमचे खरवई टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमला त्यांच्या मॅच साठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मायक्रोफोन वरती आपण पाहताय सेकंड इनिंग मध्ये जोडले जातात आमचे बबलू सर. तर आपण पाहतोय वायफाय नेटवर्कचा बघा आमचे वायफायचे प्रोप्रायटर या ठिकाणी अजिंक्य, प्रशांत केबल नेटवर्कचे मालक आमचे शेखर दिनकर या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. वायफायची सुविधा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. पण मित्रांनो, एक दुर्दैवाची गोष्ट आहे की वायफायची वायर अगदी 4 ते 5 ठिकाणी कट केली होती आणि जसा आयोजकांचा फोन त्यांना गेला, अगदी कोणताही विलंब न करता लगेच या ठिकाणी उपस्थित झाले आणि वायफायची सुविधा पुनश्च अगदी सुरळीतपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे मात्र मायक्रोफोन वरती जोडलेत आमचे पलसगिरी गावचा एक बुलंद आवाज बबलू सर. तर धन्यवाद सर. आपण पाहतोय एका साईडला आपण पाहतोय निंबोडे टीम आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय नन्नवला टीम. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय गणेश, एका मोठं नाव आपल्या टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय अमोल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहन. ज्या पिवनचं पहिलं षटक आपण पाहतोय, पिवनचं पहिलं षटक जर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं खूप मोठी जिम्मेदारी आपण पाहतोय. पहिलं षटक जे हाताळतोय तो गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्कूप केलाय चेंडूला, हा येतोय नॉन स्टॉप रिजन मध्ये पहिला चौकार. ठोक डीजे. दुसरा मोठा फटका गणेशच्या बॅट मधून. ठोक डीजे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आता मात्र गणेशची बॅट खऱ्या अर्थानं बोलतीय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच फटका खेळायच्या नादामध्ये आपण पाहतोय पायचीत पकडला गेलाय गणेश हा फलंदाज. पहिला धक्का बसला जातोय नोंदवला टीम साठी. बॅक टू डग आउट गणेश. ठोक डीजे. तर आपण पाहतोय पहिला मोठा धक्का बसला जातोय नोंदवला टीम साठी. तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला ना तर नोंदवला टीमचा आपण पाहतोय मोठा खेळाडू बाद होताना आपण पाहायला गेला गणेशच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय अमितला आपण पाहतोय, ज्यानं
गोलंदाजी करत असताना काय अफलातून गोलंदाजी केली होती. तो स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू आपण पाहतोय. तेच रफ्तार चेंडू आपण पाहतोय हाताळला गेलाय. एक रफ्तारचा राजा आपण पाहतोय रन. तर आपण पाहतोय पहिलं षटक आपण पाहतोय इथं संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 10 धावसंख्या आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी जे गणेशनं तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकला होता ना आणि चौथ्या चेंडूवरती मात्र लगातारचा षटकार आला होता. त्या धावा मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 10. तर एका षटकामागे आपण पाहतोय 10 धावसंख्या जोडल्या गेल्यात. अजूनही पाहायला गेलं ना तर नक्कीच आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं गेलं ना तर समीकरण मात्र 18 चेंडू मध्ये 44 धावा कराव्या लागतील लोणावळा टीम साठी. तर खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर अमोल अजूनही मैदानामध्ये आहे. जोपर्यंत अमोल आहे ना तोपर्यंत लोणावळा टीम या स्पर्धेत जिवंत आहे. अशा पल्लवीत आहेत असंच कुठेतरी पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर अमित आपण पाहतोय जो वन डाऊन ला गेलाय त्याच्या आपण पाहतोय त्याच्या बॅट मध्ये तेवढी ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु बॅट मात्र बोलावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होल्डचा मारा ला जवाब डिलिव्हरी आपण पाहतोय. क्रिकेटचा एक ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. निलेशला आपण पाहतोय. जर पाहायला गेलं ना सातत्यानं निंबोडे टीम साठी फिवनचं पहिले षटक निलेश हाताळताना पाहतोय, परंतु इथं थोडस आपण व्हेरिएशन करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू. गलीचा क्षेत्ररक्षक मात्र थोडस फंबल होतोय, परंतु 2 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती मिळल्या जातील लोणावळा टीम साठी. तर अमोल आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. तर अमोलला जर थांबवायचा असेल ना तर नक्कीच आपण पाहतोय एक परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहतोय हाताळावी लागेल, कारण अमोल सारखा फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच पळदरीचे ज्येष्ठ नागरिक इथं आले. त्यांना सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन नसताना पण व्हायचंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मी आधीच उल्लेख केला होता या अमोल या फलंदाजाचा. जर अमोलची बॅट बोलली ना तर नक्कीच आपण पाहतोय या धावा मात्र चेस करू शकतो फलंदाज. तर आपण पाहतोय समोरच्या दिशेनं काय अफलातून फटका खेचला गेला. स्टेट ऑन द ग्राउंडचा फटका आपण पाहायला गेला अमोलच्या बॅट मधून. गणेशवर मात्र हल्ला बोल केला जातोय. पुन्हा लोअर फुल टॉसचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. जसा समोरचा क्षेत्ररक्षक फंबल झाला होता, दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं काय कमबॅक केलं. पायानं चेंडू अडवला गेला. नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या या क्षेत्ररक्षकाकडून. तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आपण पाहतोय. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामागे 20 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांना. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 1 षटकार 2 डबल्स आपण पाहायला गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक होल्डचा मारा. काय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. एका वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज निलेश आपण पाहतोय. सातत्यानं पाहतोय ना ओपन आपण पाहतोय ओपन टुर्नामेंट मध्ये आपण खेळताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय अमोल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच 1 धाव आपण पाहतोय या चेंडूवरती मिळली जाईल.
एकेरी धावेनं धावफलकात वाढ होईल. धावफलका आपण पाहतोय. शॉर्ट रन रिव्ह्यू थर्ड अंपायरचा निर्णय का चेक करायचा आहे. नो बॉलचा ओव्हर स्टेप नक्कीच ओव्हर स्टेप आपण नक्कीच नो बॉल नसणार आहे. परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहतोय. तर आपण पाहतोय 2 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहिलं गेलं ना तर 12 चेंडू मध्ये 38 धावा आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. लाजवाब आपण पाहतोय डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र येईल डॉट. आपण पाहतोय कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. स्वतः कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजी साठी आलाय. त्याला सुद्धा माहिती आहे किती मॅच किती महत्वाची आहे. आपण पाहतोय अमोल सारखा फलंदाज मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. कोणतीही चुकी करणार नाही. हा बसतोय दुसरा धक्का लोणावळा टीम साठी. ठोक डीजे. टीम गोलंदाजीचा प्राधान्य आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असेल इथून लोणावळा टीम साठी. खरवई टीमचा कर्णधार आपण या व्यासपीठावरती. पुन्हा फुल टॉस चेंडू आहे समोरच्या दिशेनं. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. कोणतीही चुकी करणार लाज जवाब आपण फेकी पाहायला मिळाली. एकच धाव आपण पाहतोय खर्च केली जाईल या चेंडूवरती. एकेरी धावेनं आपण धावफलकावरती धावा पाहतोय. 22 धाव संख्या आपण पाहतोय. अजूनही 9 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज असेल. कैलास आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगावरती स्वार झालाय आज गोलंदाज. आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि जसा चेंडू पडला ना तसा गोलंदाजांना उसळी घेतली. सॉरी चेंडूना उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला चेंडू. चेंडू मात्र डॉट आपण पाहतोय.
कैलास आपण पाहतोय एक जिम्मेदारीचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून हा फटका खेचलाय परंतु स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. कोणतीही चुकी करणार नाही. या चेंडूवरती मात्र सिंगल मिळली जाईल लोणावळा टीम साठी. एकेरी आणि दुहेरीनं काही चालणार नाही या खऱ्या अर्थानं. पाहायला गेलं ना तर मोठे फटके खेचावे लागतील कारण कैलास सारखा गोलंदाज आहे सामोऱ्या. त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण करणं इतकं सोपं नाही. पुन्हा एकदा पुढे सरसावून हा फटका खेचायचा होता परंतु लाजवाब डिलिव्हरी आपण पाहतोय. तर तिसरं षटक आपण पाहतोय संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 23 धावा आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं गेलं ना तर 6 चेंडू आणि 33 ना नक्कीच जर पाहायला गेलं ना तर समीकरण उरलं गेलंय. 6 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असेल म्हणजे जर पाहायला गेलं तर 6ही मोठे फटके खेचावे लागतील. जर 5 षटकार आले ना आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल या डबल घेतली ना तरच सामना मात्र लोणावळा टीम कडे झुकू शकतो. तर आपण पाहतोय तितकंच आपण पाहतोय ना निंबोडे टीमचा आपण पाहतोय गोलंदाजीचा भरणा आहे या टीम कडे. दिग्गज गोलंदाज आपण पाहतोय कैलास असेल निलेश असेल रोहन असेल. काय अफलातून गोलंदाजी केली या तिन्ही गोलंदाजांना. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर कैलासचं कौतुक करावं लागेल कारण जिम्मेदारीचं षटक हाताळलं गेलं त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं आपण पाहतोय कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय परंतु फेकी मात्र अचूक आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 धावेनं धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 25 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं ना तर 5 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज असेल. सिंगल डबल न काही चालणार नाही खऱ्या अर्थानं. मोठे फटके येणं गरजेचं आहे. 5ही चेंडू सीमा पार धाडावे लागतील फलंदाजाला. अमित आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं खेचायचा होता परंतु थोडस पाहायला गेलं ना तर बॅकफुट वरती येऊन आपण पाहतोय लोणावळा टीम कारण तितक्याच ताकदीचा आपण पाहतोय गोलंदाज सामोऱ्या आहे. अतिशला आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरसावल्याच्या जेलची संधी आहे परंतु अखेरच्या क्षणाला आपण पाहतोय जेल मात्र जमिनीला दान झाला. थोडस प्रयत्न मात्र कमी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आतिशला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. सरळ चेंडू जायला सीमारेखा पार. हा येतोय षटकार. तर आपण पाहतोय थोडस विलंब होत आहे कारण जर पाहायला गेलं ना तर असे फटके खऱ्या अर्थानं पहिलं येणं गरजेचं होतं लोणावळा टीम साठी परंतु थोडस पुन्हा एकदा आपण पाहतोय डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न परंतु थोडस तर एकच धाव आपण पाहतोय या चेंडूवरती खर्च केली जाईल. एका धावेनं आपण पाहतोय किती झाल्या 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर गाडेश्वरचा कर्णधार इथं व्यासपीठावरती यायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक होल्ड वरती चेंडू क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येतोय. तो एकच धाव आपण पाहतोय खर्च केली जाईल.
अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय आतिशची. नक्कीच आपण पाहतोय ओव्हर झाली आहे. नक्कीच सामना मात्र संपलाय. जर पाहायला गेलं तर निंबोडे टीमनं वर्चस्व गाजवलं गेलंय. तर